जय शिवराय मित्रांनो. मला आहे ना ह्या गोष्टीवर बोलायचं होतं की कोलकात्याचं डॉक्टरचं मर्डर केस प्रकरण ताजं असताना परत बदलापूरमध्ये घटना घडली. 2 लहान मुलीवर अत्याचार झाला. हे कुठपर्यंत चालणार आहे? कधी थांबणार कधी? हे थांबणार कधी? यावर कोण बोलणार का नाही? आज आपल्या आया बहिणी सुरक्षित नाही आहेत. आपल्याला काळजी लागून राहते की घरी सुरक्षित येईल का नाही, त्याच्यावर बोलणार का कोण नाही आहे? एवढ्या घटना आजपर्यंत घडल्यात, सरकारनं काय केलंय का? कोणाला न्याय मिळवून दिलाय? हे हैवान करतात आणि सुटून जातात. असल्यांना आहे ना जगण्याचा अधिकार नाहीये. असल्यांना आहे ना जगण्याचा अधिकार नाहीये. आणि मला हे एक बोलायचंय की बलात्कार झाल्याच्या नंतर मेणबत्त्या घेऊन उभं राहता ना तुम्ही, मेणबत्त्या घेऊन उभं राहू नका. यांच्या घरात घुसून यांना बाहेर काढून यांना जाळा, भर चौकामध्ये जाळा त्यांना. तर कुठे थांबल? सरकारच्या भरोश्यावर बसू नका तुम्ही. हे काही करणार नाहीये. एवढ्या घटना आजपर्यंत घडल्या ना, यांनी काहीही केलेलं नाहीये. याच्यावर काही तोडगा पण काढलेला नाहीये. असले हैवान आहे ना, हे ना माणसं नाहीत. माणसं नाहीत, हे आतंकवादी. आतंकवादी घोषित करा यांना. झाला ना तिथंच ठोका. काय देश होता, काय चाललंय? न्यूजपेपर घेतला की त्यात तेच, इथं हे झालं, तिथं बलात्कार झाला, इथं असं झालं. ऍक्शन घ्या ना ह्या गोष्टीवर. का बोलत नाही कोणी? त्या जागी जर तुमची आई बहीण असली तर हे थांबणार? आपण, मला तर म्हणणे, आपण सगळ्यांनी डोळे उघडा. हे आपणच कुठेतरी थांबवू शकतो. मला एकच सांगायचं आहे मित्रांनो की तुम्ही ना असं काही झालं ना, त्याला लगेच आहे ना तिथंच संपवा. भर चौकामध्ये ना जाळा. भर चौकामध्ये जाळा. तर हे कुठं थांबणार आहे? नाही ते थांबणार नाहीये. तर मी काय चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा, पण मला जे योग्य वाटलं ते मी बोललो.